नाशिकमध्ये कार्यकर्त्यांनी सुनील केदार यांना घेराव घातला होता। उमेदवारी न मिळाल्यानं आता भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांना गाजर थेट भेट दिली। सांगली महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळते। अर्ज माघारीवरून भारतीय जनता पक्ष उमेदवाराच्या घरावर हल्ला करण्यात आलाय। हल्लेखोरांकडून 4 चाकी दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। संदीप वनमाने यांच्या घरावर आणि मुलावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आलाय। शिवसेनेच्या उमेदवारांना हल्ला केल्याचा आरोप वनमाने यांनी केला। वार्ड क्रमांक 3 मध्ये माझी आई भारतीय जनता पार्टीकडून नगरसेवक पदासाठी उभे आहे व समोरचे शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत सागर वनखंडे यांनी काल रात्री 12च्या सुमारास गुंड प्रवृत्तीचे मर्डरमधले कुपवाडमधल्या मर्डरमधले व खंडेराजुरीमधले इथले मर्डरमधले अशी गुंड प्रवृत्तीमधले काल रात्री लोक मला पाठवून देऊन धमकी दिली की अतुल वैदंडे आणि निलेश गडदे असे हे मर्डरमधले आरोपी आहेत। यांनी मला काल रात्री येऊन मला कोयता व रिव्हॉल्वरचा धाक दाखवून मला म्हटले की उद्या सकाळी तू पहिला अर्ज मागं घ्यायचा, सागर वनखंडेचे यांच्या अर्ज तुम्ही ठेवायचा नाही त्यांच्या विरोधात। म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे? शिंदे गट हे म्हणजे काय गुंड प्रवृत्तीचे अशी लोक पाठवून देऊन आमच्यावरती दबावशाही करत आहेत का? म्हणजे यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे का? शिवसेनेकडून मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि आज जो आपले संदीप वनमाने यांच्याकडून जे बिनबुडाचे आरोप माझ्यावरती झालेले आहेत की मी गुंड प्रवृत्तीची लोक पाठवून तिथं त्यांच्या गाड्यांची तोडफोड केली, त्यांना धमकवलं, हे मी आरोप आज या ठिकाणी फेटाळतोय। आज ह्या आरोपामध्ये काहीसुद्धा तथ्य नाही असं माझं मत आहे। कारण की जी गुंड वृत्ती ही कुणाची आहे हे सगळं आमच्या जनतेला आणि ह्या भागातील सर्व लोकांना माहिती आहे। हे त्यांच्या जुन्या वैरातून हे जे गोष्टी घडलेल्या आहेत त्याचं खापर हे फोडून सहानुभूतीचं वातावरण करायचं या ठिकाणी वनमाने कुटुंबियांकडून प्रयत्न झालेला आहे। आमचं वनखंडे कुटुंब समाजकार्य, लोकांच्या मदतीला धावून जाणं, लोकांच्या अडचणीला गरजेला पडणं ह्यावरती आमचं समाजकारण राजकारण घडलेलं आहे। हे गुन्हेगारी वृत्ती आमच्या कुटुंबाची नाही। मलकापूर नगर परिषदेमध्ये नवनिर्वाचित नगराध्यक्ष तेजस सोनवेल यांनी कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला। येणाऱ्या काळात जनतेने दाखवलेल्या विश्वासानुसार पहिला अजेंडा हा मलकापूर शहर हे झोपडपट्टी मुक्त करण्यासाठीचा असेल असं वक्तव्य आमदार अतुल भोसले यांनी केले। 1995 साली इथं झोपडपट्टीचं पुनर्वसन झालं आणि झोपडपट्टीचं इथं ज्या वेळेला स्थापना झाली त्यावेळेला 140 कुटुंब साधारणतः त्या काळामध्ये होते आणि 30 वर्षानंतर आता कुटुंबाची संख्या स्थलांतरित लोकांना गृहीत धरून 540 इतकी झालेली आहे आणि त्यामुळं 6 हेक्टर जागेमध्ये 540 कुटुंबांचं पुनर्वसन करणे हा आमचा पहिला अजेंडा असणार आहे। दिवस रात्र ह्या नवीन निवडून आलेल्या सगळ्या लोकांनी काम करायचंय आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आपल्याला कसं याचं पुनर्वसन करता येईल आणि या शहरामध्ये कुठेही झोपडपट्टी दिसणार नाही या बाबतीमधला प्रयत्न आपल्याला करावा लागणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।